वळूयात पुढच्या बातमीकडे। विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचाही दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष अपमान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलंय आणि त्यामुळे या कारवाईचे पडसाद आजच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे। आजच्या कामकाजावर विरोधकांकडून बहिष्कार घातला जाऊ शकतो। तसंच विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे। तत्पूर्वी विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी विधान भवनात बैठक आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत। विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या दौऱ्याची चांगलीच चर्चा आहे। या दौऱ्यामध्ये राज ठाकरे राजकीय भेटीगाठी घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर राज ठाकरे नागपूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून आगामी निवडणुकांबाबत तयारींचा आढावा देखील घेणार आहेत। आणि याआधी 18 सप्टेंबरला राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी मनसे नेत्यांसह नागपुरातील भाजप नेत्यांची देखील भेट घेतली होती। आणि आता बातमी वर्ध्यातून। वर्धा जिल्ह्यात आरोग्य सेवा चांगली व्हावी यासाठी तत्कालीन राज्य सरकारने खनिकर्म विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 8 तालुके मिळून 16 रुग्णवाहिका दिल्या होत्या। मात्र चालक नसल्याने या रुग्णवाहिका तालुक्याच्या ठिकाणी धूळ खात पडल्या। त्यामुळे वाहन असताना देखील उपयोगात येत नसल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर झालेला आहे आणि त्यामुळे या रुग्णवाहिका आरोग्य विभागासाठी पांढरा हत्ती ठरतायत। जवळपास 15हून अधिक रुग्णवाहिका बंद पडल्यात, तर उर्वरित रुग्णवाहिका चालकाअभावी बंद असल्याने याचा रुग्णसेवेवर परिणाम झालेला आहे।